हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युनिक किचन. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याच्या भाजीची रेसिपी. तर चला स्टार्ट करूया. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टमाटर, कोथिंबीर लागणार आहे आणि 3 ते 4 लसणाच्या कड्या. तर लसणाच्या कड्या मी व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल गरम केलेलं आहे. आता मी याच्यामध्ये लसूण फ्राय करत आहे. लसणाला आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. लसूण फ्राय झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. तर मी आता इथे कांदा टाकत आहे. कांदा पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे. आता मी टमाटर टाकत आहे. याला मिक्स करून घेऊया. ही अत्यंत सोप्या पद्धतीची भाजी सांगत आहे मी आणि खायला खूप चविष्ट वाटते. याच्यासाठी आपल्याला जास्त सामानाची गरज पण नाही पडत. तर मी आता इथे टमाटर टाकलेला आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मी इथे 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे फोडणी आपल्याला आता थोडी शिजू द्यायची आहे. आपले जे टमाटर आहे ते व्यवस्थित गलले पाहिजे. तर इथे मी झाकत आहे. तर हे मी वांगे कापलेले आहे. तर मी दोघांच्या हिशोबाची भाजी बनवत आहे आणि मी याच्यामध्ये मी पोपटीचे दाणेसुद्धा टाकलेले आहे. तर मी वांगे अगोदर एका पाण्याने धुतलेले आहे आणि पुन्हा दुसरा पाणी टाकून ठेवलेला होता. तरी मी इथे आता 1.5 चम्मच तिखट टाकणार आहे. 1.5 चम्मच तिखट टाकणार आहे. तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे, तुमची भाजी जर जास्त असेल तर तुम्ही जास्त टाका आणि माझा चम्मच छोटा आहे त्यामुळे मी 1.5 चम्मच टाकले आहे. तुम्ही जर पोह्याच्या चमचाने तिखट टाकत असाल तर तुम्ही 1 चम्मच तिखट टाका. आता मी इथे अर्धा चम्मचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता मी इथे गरम मसाला पावडर टाकत आहे. तुम्ही गरम मसाला पावडर टाकू शकता, तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल ते. आता मिक्स करून घेऊया. आपली फोडणी आता रेडी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये जे वांगे आपण कापून ठेवलेले आहे ते टाकणार आहोत. तर मी इथे वांगे टाकलेले आहे. तर आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे वांगे, ही फोडणी आपल्याला जवळपास 5 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायची आहे. पाणी न टाकता शिजू द्यायचे आहे आपल्याला. तर मी इथे झाकते आणि आपण आता इथे 5 मिनिटासाठी शिजू देऊया. 5 मिनिट झाल्यानंतर मी इथे पाणी टाकलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि सोबतच मी कोथिंबीर पण टाकलेली आहे. तुम्हाला जर भाजीमध्ये रस्सा नाही पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी टाका. मला थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला ही फोडणी जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी आपल्याला याला कमी स्पीडवरती शिजू द्यायची आहे. कारण कमी स्पीडवरतीच ते दाणे आणि वांगी व्यवस्थित शिजतात म्हणून. आता 10 मिनिटं झालेले आहे. आता आपल्याला एकदा गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि 2-3 मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजवायची आहे मोठ्या फ्लेमवरती आणि गॅस बंद करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तुम्ही तेवढं ठेवू शकता. जर तुम्हाला रस्सा आटवायचा असेल तर तुम्ही रस्सा आटवू शकता. तर मी अशा पद्धतीचा रस्सा ठेवलेला आहे आणि आपली भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. मस्त सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे आणि मस्त चविष्ट लागते ही भाजी. त्यामुळे तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीची भाजी. ओके, बाय.